गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी
सखयानंद नारायणा सखयानंद नारायणा सखयानंद नारायणा हीर गावा माझा मना हीर गावा माझा मना हीर द्यावा माझ्या मना हीर द्यावा माझ्या मना हीर द्यावा माझ्या मना हीर द्यावा माझ्या मना सखयानंद नारायणा नारायणा सखयानंद नारायणा सखयानंद नारायणा हीर गावा माझा मना हीर गावा माझा मना हीर द्यावा माझ्या मना हीर द्यावा माझ्या मना हीर द्यावा माझ्या मना हीर द्यावा माझ्या मना राधा पाया पाचे राधे पाया पाशी राधा पाया पाचे राधा पाया पाशी धन्य भाग्यवंता काशी धन्य भाग्यवंता धन्य भाग्यवंता काशी धन्य भाग्यवंता काशी धन्य भाग्यवंता काशी कल्पतरुग देवला कल्पतरू दिनावला कल्पतरुग देवला हाती दिला मोर पुत्र हाती दिला 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 राधा पाया पाचे पाया पाशी राधा पाया पाचे राधा पाया पाशी धन्य भाग्यवंता काशी धन्य भाग्यवंता धन्य भाग्यवंता काशी धन्य भाग्यवंता काशी धन्य भाग्यवंता काशी धन्य भाग्यवंता काशी सखयाची संधी भये सखयाची संधी भये राधा भाकाय उडे 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 इंदिरा खाबाय पाशी इंदिरा खाबाय पाशी धन्य भाग्यवंता सखयानंद नारायणा 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 सखयानंद नारायणा
राधे
सखयानंद नारायणा सखयानंद नारायणा धीर द्यावा माझ्या मना वृत्ती राखा पायापासी वृत्ती राखा पायापासी धन्य भाग्यवंत काशी कल्पतरू दुनावला कल्पतरू दुनावला बोधपुत्र हाती दिला वृत्ती राखा पायापासे वृत्ती राखा पायापासे धन्य भाग्यवंत काशी सखयाची संधी म्हणे सखयाची संधी म्हणे आता आम्हा काय होणे वृत्ती राखा पायापासी वृत्ती राखा पायापासी धन्य भाग्यवंत काशी महायोग पीठे तटे भीमरत्या परम पंढरीकाय दातुं मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यात्रयजनी देवाची या जगत उद्धारा लागी धैला अवतार मिराविला बळीवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यात्रयजनी देवाची ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानभृती द्वंद्वातीतं सदृशं तद्भुमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं गोटीक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठल विठ्ठल
कयानंद नारायणा धीर द्यावा माझ्या मना व्रती राखा पायापासी धन्य भाग्यवंत कसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बापांनो. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या रेंजमध्ये आलेल्या सर्व पवित्र आत्म्यांना मनापासून नमस्कार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किम निमित्तानं आपण जमलो हा परिहार द्यायला बाहेरच्या बाजारूनच सांगावा. इथल्या माणसाला सांगायची आवश्यकता नाही, कारण इथं सगळे सिद्ध महात्मे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नाही बापांनो, ज्या महात्म्यानं अख्ख्या विश्वाला काडी लावली एका हरिनामाची, त्या महात्म्याच्या 27व्या पुण्यस्मरण पुण्यतिथीचा उत्सव यावर्षी आपण साजरा संपूर्ण भारतामध्ये करत आहोत. आणि ही सांगतेची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या वाटेला या आयोजकानं, येथील ट्रस्टीनं, पदाधिकाऱ्यांनं, आमच्या प्रेमाच्या मूर्तीनं जी दिली त्या सर्वांचे या ठिकाणी लाख लाख धन्यवाद मानतो. आपणच आपला गौरव करण्यात मजा नाही, आपणच आपलं तुंतुन वाजण्यात मजा नाही. मायबाप ज्याच्या करता आलो, जो परमार्थ तुम्ही आम्ही करता आहोत, तो परमार्थ तुमच्या आमच्यात किती उतरला, एवढ्या करता पुण्यतिथ्या, एवढ्या करता वैष्णव मिळावी. विठाल परमार्थ का करायचा, कशा करता करायचा, किती करायचा, कुठपर्यंत करायचा. तुम्ही आम्ही भाग्यवान लोक आहे सगळे म्हणू म्हणू गुळगुळी झाले शब्द, पण अजून काही आम्हाला किंमत नाही. ढोंड्याखाली धानाच्या कडाया आहे, तरी पण आमच्या डोक्यातला अजून भ्रम गेलेला नाही. ज्या महात्म्यानं 78 वर्ष रक्ताचं पाणी हाडाचं काढ केलं मायबाप, हो तुमचे शब्द तुम्हाला ऐकतो. जरा बारीक कीर्तन ऐका. हो आपण बी लय कीर्तन ऐकू राहिलो. आपल्या वैष्णव मेळ्यात बाहेरचे आले विठाला आमच्यात रुतला, म्हणजे आम्हाला सुद्धा बाजाराची सवय लागली. तारीख देती नाही त्या नाही देती, मी तारखीवाला नाही. मी तारखीवाला, मी टुक्कर बाबू नाही. कोणाच्या भरोश्यावर मी जन्माला आलो नाही. शुद्ध परंपरेत माझा जन्म झालेला आहे, आणि कोण मला पोचणार आहे या जगामध्ये. तुम्हाला अजून तेवढा भ्रम गेला नाही म्हणून तुम्हाला सुद्धा वाटाणा अजून तसं. आम्हाला सुद्धा मोठ्यापणाचा आग लागली, मोठ्यापणाची. काय कामायचं काय न्यायचं सांगा, अजून आमच्या टकुऱ्यात उतराना. आम्ही लोकांना सांगायला निघालोय. कुणी नाही रा कोणाचे सांगायचो बोकांडी द्यायचे काही. माझे कीर्तन चांगल्या चांगल्या लोकांच्या म्हणून प्रल्हाद बाबा मला कीर्तन राज. आपल्या लोकांना तर बाबा लईच बी नाही. खरं बोल त्याला काय करायचंय, कर नाही त्याला डर काय आलाय. ज्या महात्म्यानं आता तुम्ही सिद्ध महात्मे तुम्ही बाबा पाहिलेले आहे, आम्ही नंतर भूल ओढासारखे उगेले. पण विचार करा, तुमच्यासारख्या महात्म्याच्या मुखातून आम्ही ऐकलेलं आहे, ज्या महात्म्यानं ज्ञानोबा राहिलेलं उर्वरित कार्य, उर्वरित संकल्प जर पूर्ण केले असेल तर आम्ही तुकड्यावारी लागायला पाहिजे का? आम्ही नाही तुकड्यावारी गेलो ना, आमचे दावे सुद्धा कोणी घालणार नाही. कारण सिद्ध महात्मा राहू देतो. अय नाही 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 नाही, कोणी रिकामे नाही बरं का. हे बुचकं तर कोणीच कामाचं नाही. तुला वाटून आले तुझ्या कीर्तनाला एवढे येणार तू, हे तुझ्या कीर्तनाला नाही येईल, हे श्रीपाद बाबाच्या पुण्यतिथीला येईल.
मला भ्रम झाला. मी इतका ढकलासारखा फुगेल का मलाही मानते मा स्टेटस राहत जरा गचराय. जरा बारीक गोष्टीचा विचार करा. एवढं तळतळून बोलायचं कार्य मला काही एवढं 150 किलोमीटर मी काही तुकडे मोडायला नाही आलो. ज्या महात्म्याची तुम्ही आम्ही पुण्यतिथी साजरी करत आहोत त्या महात्म्याचं आचरण जीवनात असायला पाहिजे. विठ्ठल आपल्या महात्म्याचे शब्द लई साळूंक्या झाल्या आता. बाबा 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 दगड उचला तिथं बॉय. आपल्याला काही कुठं शिकायची गरज नाही. जर त्याला गुण आलं का आ उ ई करायला आलं त्याला का इतकं ढकण्यासारखं फुगत त्याला वाटत का बाबा 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 हाच कृत्य झालो. इच्छा केली ती पावलो. 2 तास भुकता येतात तीच इच्छा आहे तुम्ही. मराठी टायमाला भुकता येईल का तुला? चालू कीर्तनात शिट्ट्या वाजू राहिल्या. चालू कीर्तनात शिट्ट्या वाजू राहिल्या बरं का. त्याला काही विमान नाही आले नाही याला. जरा बारीक विचार करा. ज्या महात्म्याच्या पोटी जन्माला आलो तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. पण तुम्ही आम्ही कसे माहिती का? आमच्याच मुळावर उठ कोणाच्या मुळावर उठा त्या जगाच्या मुळावर उठून काहीच फायदा नाही. काहीच फायदा नाही. जगाला काय याच्यात म्हणता फकळाचं का काय गाजर कळत द्यायला याच्यातलं. ते विनोद करता करता जमारे चालले द्यायचे पार पाठीला पोट लागले. दिवसात 3 कार्यक्रम होऊन राहिले. हो पण तोंड वाचूनच चालले. यायला काही विमान नाही आले नाही आला. मग विचार करा ज्या महात्म्यानं 27 वर्ष झाले देह ठेवायला किती लोकांना तो विचार समजून घेतला. माळ घातली नाम घेतलं प्रबोध झाला अवस्था झाली म्हणजे परमार्थ झाला का? साखरपुडा झाला लग्न झालं बापानं वाटी लावलं म्हणजे संसार झाला का? नांद तो बाप का माय. आणि नांदायचं दिसतं नांद कुकू लावून आणि टिकली लावून जमत नाही. टपुऱ्याच्या टपुऱ्या घालून जमत नाही. अजिबात जमत नाही. जिट्या लोबूस तर नांदावा लागतंय. संसार फळाला केव्हा येतो? गोदपुत्र निर्माण झाला जेव्हा व्हायला पाहिजे का नाही. मी आता श्रीपाद बाबाची दया आहे. मी आता अख्खा महाराष्ट्र घुमू राहिलो. बाबांना घुमीला मी बी द्यायच्या मागं घुमू राहिलो आता बर का. पण आम्ही गण सांगतोय आमच्या जवळ जगात कोणाजवळ नाही की आमच्या जवळ. पण तू काही गाजर करून नाही राहिला. तू फक्त इसगाव तिसगाव फिरणाऱ्याला मुक्ती. तू काय करू राहिला? तू इकडे लक्ष आहे का? तुला वाटत उद्या कोणत्या गावाला आहे किती वाजायला निघावं लागेल कोणता अभंग घ्यावा लागेल. तो अभिय काय झाला प्रियद्रूप होणारच दमदार. जीवनामध्ये ज्या महात्म्यानं देह ठेवून 27 वर्ष झाले त्या महात्म्यानं आम्ही मुखातून ऐकलेले सिद्ध महात्म्याच्या मुखातले शब्द आहे. बाबांनी घरातले भांडे विकले आणि परमार्थ केला तुमच्या आमच्यापर्यंत येण्याकरता. आताचा अधिकारी राग येऊ द्या तुम्हाला आला ना मी तुमच्या मोकळाची. हा माया माग पुढं गोसाई रड. बाबांना भांड्या विकून जर तुमच्या आमच्यापर्यंत परमार्थ आणला तर मग तुम्ही आम्ही साधकाला भांडे विकायला लावून राहिले काय? आता लागू दे स्वतःच्या बिंबील तर झळ लागू दे ना. ये रे तरी कुत्रे कोलेच खाणार तोय. हा तुला नाही वाटू राहिलं. हा तुला वाटत का मला काही नाही करेल तो आधी. पाहती कवडी गेली नाही पाहती कवडी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. सोन्याची लंका होती सोन्याची बर का. प्लास्टर नाही इटा सुद्धा सोन्याच्याच होत्या बरोबर ना.
त्याला कवडी गेली नाही मग माझ्या सगळं जाणार आहे का? बाबाच्या शब्दात सांगू का? कोंबडी जने तुम्हाला सारं माहिती ऐकतच माझ्या तोंडात. बच्चे घने माय एवढे एवढा फॅड घुसलाय आमच्या बी अंगात ना. आबा बाबा 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 हे पाहिना रातन दिस याला भरलं येड पिस. विठाला 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 ज्या श्रीपाद बाबाच्या नावानं अख्खा महाराष्ट्र हलतो याला काहीच नाही, याच्या अंगाला सुद्धा काटा यायला. काहून विचार करा. म्हणून आपल्या संप्रदायातले विदेही महात्मा असलेले, अरे बाईची जात सांगते, बाईची जात, आपल्याला बांगड्या भरायला काहीच हरकत नाही. नाही म्हणले सकाळानंद बाबा, अय पखाल घेऊन जावा, पखाल घेऊन पाणी वाहवा. पण साधूचा स्पर्श झाला, दृष्टी कृपा झाली, आणि दृष्टी कृपा झाल्यानंतर वेडी झाली 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 वेडी मुंडकं दाबूच नाही. अरे सिद्ध ठिकाणी आहे तुम्ही, कशाला मुंडकं दाबता कोणाचं? 90% परमार्थ आमचा मुंडकं दाबायला चालला. घरी होत नाही त्या नाही, होरायला होऊ द्या ना, अजिबात आवरायचं नाही कोणाला. हो द्या काय होत नाही त्याला, मेल तर हे नाही तर बातमी. आमच्या अंगात ताकद नाही, खिचत नाही, आनंद बाजीराव म्हणा. घरला का मुंडकं दाबते त्याला? तुका म्हणे जासा पिता नाही तयाशीच देव. कुटुंबात जन्माला आलेलं शिव शूद्र कुळा तुमच्या आमच्या भेजात शूद्र आहे रे. तुमच्या आमच्या भेजात सडेले. तुम्हाला मला तुम्ही आहे ना, तुम्ही आम्ही चमडे पाहणारे लोक आहे, चमडे परीक्षक आहे. नाही 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 मला पुढे बोलायचंच नाही आता. मी लई खाली येऊन बोललो असतो, पण आणखी नाथबाबाच्या शब्दात बोललो असतो, पण जाऊ दे मला नाही बोलत. पण संत महात्म्यानं ओळखतात, सकळानंदानं ओळखलं. माझा परमार्थ जर शेवटपर्यंत घेऊन जाईल ना, माणसाच्या मनगटात ताकद नाही, हीच करू शकते. जावं बाबा मला माळ घालायची. बाबांनी सांगावं, नाही नाही तुझ्यासारख्याला काय जमतं का? बाईनं चूल आणि मूल बघावं, तू तुझं काम धंदा करायचा आहे. सामान्य परिस्थिती, हातावर संसार आहे, बकऱ्या वळावा लागतात, पाणी वाहावं लागतं पखालीनं.
पण ध्यास लागावा गुरुचा. आम्ही गुरुच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघलो. वैद्याचे नव्हते जितेचे चित्र. महाराष्ट्राचे लोक असेच. मी अख्खा महाराष्ट्र हिंडू राहिलो. वैद्याचे नव्हते जितेचे पित्र आहे. जिते बाप को रोटी ना देवे मरे बात पचता ये. अरे मुठभर चावल छत पर फेंके फिर कौवा बाप बनाए. अनाड़ी दुनिया बजाना बिना कैसे चलियो. 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 ज्या महात्म्याला संप्रदायात जागा नाही दिली आमच्यासारख्याने 150 आहे. आम्ही ना जर जे वाचलं ते वाचलं. 4 पिढे 6 पडे 18 किये मुप्पाट. अरे एक आत्मज्ञान की खबर नाही. ते ना सांगावं हे संप्रदायात नाही. शुद्ध अनुभूतीला आलेला महात्मा तो सांगतोय. अरे कशाला रिकाम फिरतर तुझ्या गावात नाही आजी. 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 अन्न छत्र लावल्या काशी घरी माया बाप उपासी. अरे हे दाना आहे का खरं. कशाला रिकाम फिरतर तुझ्या गावात नाही कधी सर. कशाला रिकाम फिरतर तुझ्या गावात नाही जाती. जोपर्यंत महात्म्याच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुकड्या करता मौती केल्या आम्ही. आता श्रीपाद बाबा की जय, रामदास बाबा की जय. आता तुमच्याच खानदेशात खटले भरले द्यायचे भरले की नाही. आम्हीच होतो ना मेंटल खोपडीचे. आता 150 आणे झालो आम्ही. मागून आलो आणि तिकट झालो. आवाज कमी पडले बघा काही नाही काही. मी थोडा मागे झालो का आवाज कमी होतो. तुम्ही काही चिंता करू नका. तुकड्या करता मौती केल्या त्या महात्म्याच्या. तुकड्या करता मौती केल्या. आणि आता हे 2 क्विंटल तर ते 5 क्विंटल. पण त्यांनी काय सांगितलं हे आमच्या डोक्यात उतरत का. त्यांनी कशा करता देह जाळला हे आम्हाला कळतं का. कळत नाही. म्हणून शांताबाई आजच्या भंगामध्ये मागणं करतात. उद्या काल आहे ना. म्हणून मागणी प्रकरणातील आपल्या मालिकेतील विदेही शांताबाईचा 4 चरणाचा मागणी पराभंग आहे. शांताबाई देवाला मागत नाही. देव कळतो काय. इथं बसल्याला तरी कळतो का. तुम्ही म्हणशान आमची दूध अडायला लागली. मग आता इथं बसलेल्या मावल्यावर तुम्ही वर हात करा. कोणी महादेवाला पाणी नाही नेलं मागच्या 6 महिन्यात. आणि जीव शिव एक सांगू राहील. आणि मग पाणी घेऊन जाऊ नाही या मताचा मी नाही. मी काही दुसऱ्या देशातून नाहीये. जाऊ नाही या मताचा मी. पण कळून जावा का न कळता जावा. आणि जाणं देणे गुरु भाई काय डोमलं पाहिजे. जाणलं का तो. जाणलं का तो. जाणलं नाही निसताच भुकुरायला का. मग प्रवचन करणं कीर्तन करणं लई सोपं आहे. बा लोकायला आकलीचे डोस पाजणं. वा वा वा. बाबा म्हणे बाबा कुठलं खाले काय खात्या ढेकळं खाय होतं. लई आश्चर्यदानी मच्छरदानी 10-5 माणसं ताना तानी लाईट याची चालू आहे आमचं बलवा. हा पण एक दिवस केले कर्म झाले त्याची भोगा. 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 अजून आपण अभ्यंगात प्रवेश नाही केला. शांताबाई सांगताय माता देवाला नाही देव कळाला. आता शांताबाईला देव कळाला. इथं बसलेल्याला किती कळाला मी काही तुमचा मास्तर नाही. ज्याला कळाला त्याच्या देवाचं वर्णन मी तुम्हाला सांगतोय. माणसां मना नका म्हणू तो तुमचा प्रश्न आहे. भुगणं माझं काम आहे. ज्ञानोबराय सांगता गुरु हा संत पुढीचा राजा. प्रमाणात घुसू नका.
प्रामाणिक यायला साऱ्याला पाठी. गुरु हा प्राण विसावा माझा. वाटतो का? वाटतो का प्राण विसावा वाटतो का? तुमच्याकडे काय लावस? शेतात टमाटे लावस, कापूस लाव, बरोबर आहे ना? कापूस लावतात ना तुमच्याकडे. मला आयरणी नाही येस. थोडकी मोडकी येस की बोलस. बघा काय म्हणत होतो मी? कापूस लावतात आमच्याकडे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायचं सांगतोय. जरा जातीवंत माणसं आहोत. मनाचे कान करून कीर्तन ऐका. हसल्यावारी कीर्तन जायचं नसतं. बसू द्या. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. अरे गुरु विना देव नाही तुझा. पाहता 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 धुळा सुरत आंध्रा पुढे जात्या. पाहता पाहता त्रैलोकी. यायच्या गुरुबद्दलचा भाव पान आमचा पाव पटसून द्यायचा. माझी शांतामाई काय सांगते बघा. देवाला मागत नाही. देवाला मागत नाही. तो देवाला मागतो. आणि जेवढं मागतो तेवढंच देतो तो देव. जेवढं मागितलं तेवढंच देतो. त्याचं नाव देव. बर का? आईला मागावं लागत नाही. तुम्ही आयाचे ना? बाया कोण नाही. आईला मागावा लागत नाही. न मागता देते ती आई. न सांगता करते ती आई. आणि न बोलावता येते ती आई. आईला तारीख नाही घ्यावा लागत. म्हणजे तुम्हाला कीर्तन कळू राहिलं मग. कोणाचं वर्णन चाललं? गुरुचं वर्णन चाललंय. गुरुच. गुरु विना देव नाही तुझा. आजू काही वाटत नाही ना? आम्ही स्कॅन करून ठेवले हाडामासाचा. स्टेटसवर ठेवले. काही ना घरात मोडून ठेवले. काही ना देवाऱ्यात खुपसून ठेवले. कोण? गुरु. आमच्या मेंटल खोपडीचा देव एवढा एवढा खिशापुरता. आणि साधू संतांचा देव गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो. अरे हे सुद्धा फिके आहे रे. त्याच्या पुढे हे सुद्धा मायेचे खेळणे. हे सुद्धा मायेचे खेळणे. प्रपंचाचा रोविला वेळू त्रिशिन्नाचा मांडीला खेळू. अरे ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू लागतील पाया लागतील पाया लागतील. ही सगुण गुण माया आली कोलाटी खेळाया. ही सगुण गुण माया आली कोलाटी खेळाया. आली कोलाटी खेळाया. आमचा गुरु केवढा. आकारा उकाराचा असतो काय गुरु? हातापायात टंगड्याचा असतो काय गुरु? गुरु साक्षात मनापुरतं का वृत्तीमध्ये स्थिर होण्याकरताय. म्हणून शांतामाई सांगताय. संतामाई सांगते सद्गुरुनाथा हात जोडीते. रोज म्हण राहिली तिकडे काय जोडी दे वर्ग होऊ दे. शांतामाई सांगतात सगळ्यानंदा नारायणा धीर द्यावा माझ्या मनात. मनासारखं विचित्र या जगात काही नाही. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. भगवान 12व्या अध्यायामध्ये सांगतात मय्यव मनादस्व मयी बुद्धी निवेशय. तू मन हे मीची करी. झालं का? झालं का? झालं का? तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमदरी. अरे सर्वत्र नमस्कारी. कोण सांगू राहिलं? याचे शेल गेले तो का? कोण सांगू राहिलं?
आमचे सेल खलास होईल, आमच्या डोक्याचं पाणीपत होईल. सिटी स्कॅन जरी केला ना सारा भरीतच याच्या डोक्याची. हो आजुका मेंटल लोकांच्या डोक्यातला भ्रम गेला नाही बरं का. पराकोटीची जरी त्याला भाबावस्था झाली असं पण तिथं भावळे आकडे काय गाजर आकडे आहे का स्थिर वृत्ती. म्हणून सगळ्यांची संतामाई सांगते सद्गुरुनाथा सकया नंदा नारायणा धीर द्यावा माझ्या मना. माझं जे मन आहे ते मन चंचल आहे. किती जरी करण्याचा मी प्रयत्न केला बोध असो प्रबोध असो. आता विचारू का तुम्हाला, मला विचारायचा अधिकार नाही पण त्या मालिकेच्या पाठीशी उभा आहे माझ्या म्हणून तुम्हाला विचारतोय. प्रबोधाचा माणूस किती वेळ चिंतन करतो तुमच्या भागात. मी 150 किलोमीटर लांब येईल 2 तास त्याची समाधी बांधू आपण इथे एका बाजूला. 15 मिनिटं अर्ध्या घंट्याला काय होतंय बाबा त्याला. त्याचे 160 चॅनल मध्ये लागेल राहत्या ॲडव्हर्टाईज जाळका द्या कवा लागेल त्याला ध्यान. खरं बोललं का मग लोक म्हणते काय लगावून गेला हे आपलंच पितळ उघडं करून राहिलं. अरे मग कोणाचं करता. ज्ञानोबरायचे ग्रंथ लोकांकरता नाहीये, पारायण करणाऱ्या करता नाही, पाठांतर करण्याकरता नाही, PhD करणाऱ्या करता नाहीये. जेवढ्या संतांनी जे जे ग्रंथ लिहिले ते नामधारकांकरताय. दृष्टांत देऊ नामासी विनमुख तोणार पापिया नामासी विनमुख तोणार पापी नामासी विनमुख तोणार पापिया नामासी विनमुख तोणार पापी. हरी नाम बोली हरी नाम बोली हरी मुख मनो हरी मुख हरी मुख हरी मुख हे प्रमाण कोणा करताय मला सांग. कोणा करताय. बाहेरच्या करता सप्ते करणारे करताय का. वरण्य गोळा करण्या करताय का. काय सांगितलं नामासी. मग नामाला कोण विनमुखी त्याला तर काही माहितीच नाही. नाम आडं गात्या का उभं गात्या त्याला माहिती का. नाम काय टल फल फ अंगण बेटा त्याला काही माहिती का. त्याला काहीच माहित नाही. मग त्याच्या करता लिहिले का. कळू राहिलं का पण तुम्हाला आवरायचं का नाही ना. चाल देऊ ना सकाळी 4 वाजेला मला धंदा नाही तुम्हाला उद्योग. पुन्हा स्वयंपाकाला लागा मग तुम्ही यायला भुका लागणार का. नामासी विनमुख कोण आहे ज्याला कळालं तो. मग ग्रंथ लोका करताय का आपल्या करताय. मग वागायचं कोणा. बापाना 5 लाख हुंडा दिला नाही तुमच्याकडे जादा आहे का. 15 लाख हुंडा मला कुठं खिशातून द्यायचा आहे. 15 लाख हुंडा दिला चांगल्या पारोळ्यात म्हणा 40 मध्ये लॉन्स मध्ये लग्न करून दिलं बरोबर. 50 लाख रुपये त्यांना माती केली. नांदायचं माई ना का बापानं. जिचं लग्न करून दिलं तिलाच नांदा लागेल ना. नाही तर 50 लाखाला काढी लागलीच ना. 78 वर्षाला काढीच लागली ना. कशा करता लेकरा बाळाचे तुकड्या करता मौती कशा करता. बायका पोराचे हाल कशा करता. घरी झोपून देत नाही का बायका पोर. आम्हाला मजा माराय करता का. जोपर्यंत गुरुचं महत्व कळत नाही मायबाप गुरु आम्ही एवढा करून चला. आमच्या अज्ञानी जीवाचा गुरु 4 गिटाळाच्या. ज्ञानियांचा गुरु पाहता 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 तोंड वाचून गेला तरी पाहता पाहता त्रैलोकी. गुरुचं वर्णन निश्चित गुरु नाही. तुमच्या आमच्या जीवनात सद्गुरू आले म्हणून त्या सद्गुरूला सांगतात हे मन सद्गुरुनाथा विचलित होत. कोणी काही सांगितलं कोणीकडून काही वारं आलं. एक माणूस खूप सज्जन होता. असंच कार्यक्रमाला गेलो थोडासा विषय प्रयोजन समजून सांगितलं.
चांगला सुशिक्षित माणूस होता. त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही जे सांगता ते सारं खरं आहे, माळीची काय गरज आहे, मी खात नाही पित नाही, मी कोणाचं जमेल मोडीत नाही, तुमच्याकडे मोडी झालं, मी कोणाचे बांध कुरीत नाही, मी कोणाला शिव्या देत नाही, आपण सज्जन माणूस, आपल्याला काय गरज माळ, आपली मनाची माळ. अरे वा मनाची माळ, मरताना येईन काय तुला मनाची माळ, म्हणजे आपल्याला काय गरज आहे. बरं 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 हसत गेलो. श्रीपाद बाबाचा प्रसंग आहे बरं का. गेलं खिलार बांधेल होती बाय, 1.5 लाखाची खिलार. अबा आत्ताच 8 दिवस झाले घेऊन आले. म्हणलं बर त्याला पाणी दाखिल म्हणजे हा म्हणलं त्याला एखादी बकरी कापून टाक ना ह्याच्या पुढं, खिलार पुढं खाते कधी. अबा तुम्हाला काही कळतं का म्हणे, बैल कुठं बकऱ्या खातील का, बैल बैल बकऱ्या खातील. त्याला म्हणलं एक दारूची बाटल आणून बादली भरून आणून ठुई द्यायच्या पुढं, लई ताण लागली द्यायला, दुपारचं 2 वाजले, ते पितं काय. अरे हे खातही नाही पितही नाही, मग यायला काय, त्याच्या गळ्याचं टपुरी आहे घागरमाळी, मग त्याला काय विमान आली की नाही यायला. आपण कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, आपण कोणाचं मुडीत नाही. अरे शेजाऱ्याच्या वावरात डोक्या एवढं काँग्रेस होईल ना ढवळं बाप, त्याच्या वावरातल्या काँग्रेसचं बी तुझ्या वावरात कधी येणे असं काही पत्ता आहे का. दुसऱ्याच्या बुद्धीतली घाण तुझ्या बुद्धीत यायला काही वेळ लागतो का. कानाला कान लागला रे लागला का डोकं भ्रमिष्ट झालं म्हणून समजा. मी ज्या क्षेत्रात काम करतो, मी 50 अधिकाऱ्याच्या जवळ राहतो, पट्टीचा साधक आहे त्याचा मला, पण बँकेत उभ्या ना घोडे लावित होता गुरुला. नाही तर माझ्या बँकेत या, मी तुम्हाला दाखवून देईन. मी काही कोणाची धपली इकडं तिकडं लावित नाही, मला काही तुमच्या गावात लुटून नाही न्यायचं. मी बोलतो ते खरं बोलतो, माणसं तुम्हाला दाखवून दे. आपले साधक तुमचे साधक जवळ आले, काहीतरी तेडं मेंग झालं, त्याला म्हणलं भाऊ इथं तरी बोल भुकू नको, माया पुढं नको भुकू, तिकडं जाऊन तुला काय काढी लावायची लाव. जर नुसतं गुरुचरणी ठेवीचा भाव आपाप डोक्यात पडी दगड, म्हणे नाही भाव म्हणा दे मला देवा पाव. अरे देवा अशाना पावायचा नाही र, देव काही बाजारचा भाजीपाला नाही र. माझी वृत्ती सतत सतत या ठिकाणी छिन्न विछिन्न होत असते. सद्गुरु रायन वृत्ती राखा पायापाशी. पायापाशी म्हणजे टांगड्यापाशी का. मला एक जण म्हणे बाबा तुमचे पाय ना पाऊल याच्यात भिजिते, खुकात भिजिते आणि देवाऱ्यात ठुते. म्हणलं मलाच ठुई ना. किती अज्ञान साधकामध्ये. हे ज्ञान तुम्हाला श्रीपद बाबा रामदास बाबा दिलं का. हे दिलं मग हा फुटू मडून ठेवा तुमच्या घरात. काय सांगितलं असेल आणि आता इतकं काय म्हणावं तुम्हाला. ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेवा म्हणे निवृत्ती सगुण का निर्गुण. टकुऱ्यात उतरतो का मग इथं तर फुटून भांडणं चालली का आमची. अरे माय बाप जरा बारीक विचार करा परमार्थाचा. हातामध्ये खूप कमी दिवस आहे तुमच्या आमच्या बरं का. कोणतं पाखरू कधी उडून जाईल सांगता येत नसतं माय बाप. जोपर्यंत हातामध्ये जोवरी चढ नगा तोवरी म्हणती माझा. या देहातून कधी आत्माराम आपल्याला राजीनामा देईन सांगता येत नाही बरं का. अरे ज्या माणसानं संसार करता करता जमारा गेला ते म्हणतो मला यम न्यायला आली, त्याला यम कळू राहिले अजून आपल्याला कळा. ज्याला काहीच नाही बाबा, त्याच्या गळ्यात माळ नाही, ते कधी देवाला जात नाही आणि ते मराच्या टायमाला म्हणतं मला आता यम न्यायला येऊ राहील. म्हणजे त्याला यम कळू राहिले अजून आपल्याला काहीच कळा. आपण भ्रमात आहे. या भ्रमडोई बुडालो गा धावे गुरुराया सर्वेशा. म्हणून शांतामाई सांगतात वृत्ती राखा पाया पासी. ज्याची वृत्ती सद्गुरूच्या चरणाशी राहिली मायबाप धन्य भाग्यवंता कासी. त्याला कुठंच जायची गरज नाही. त्याला गयला जायची गरज नाही, मातृगयाला नाही, पितृगयाला नाही, काशीला जायची गरज नाही. आता नामधारक लोक शांतीच्या नादी लागली.
पितृदोष घुसला त्यांच्या डोक्यात. पितृदोष. पोराचं व्हायना, पुरीचं व्हायना. नामधारकाला दोष असतो काय? वाटावा का कधीतरी वाटावा नामधारकाला. आणि रोज म्हणजे नामा संकीर्तन जळतीन पापे. मग तू या जन्माच्या दळाला तयार नाही तर जन्मीची कधी जाती मर. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ्या भ्रमे म्हणून संत माई सांगतात माझी वृत्ती तुमच्या चरणावर म्हणजे स्वरूपावर सतत राहू द्या. ज्याची वृत्ती सद्गुरूच्या चरणावर सतत राहिली मायबाप त्याला अखंड काशीचं समाधी, अखंड समाधी त्याला प्राप्त होते. ही सहज समाधी खरी यानं दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी यानं दुनिया केली बावरी. बाबा चरणीचा रज तुम्ही ऐका हो. अरे ही सहज समाधी खरी. काय म्हणते सहज समाधी? काय म्हणते सहज समाधी? अरे मायबाप चांगल्या मायबापाच्या पोटी जन्माला आलो. जरा विचार करा. एवढी शुद्ध परंपरा जगात कुणा पडलं नाही बरं. नाही बरं. ज्यांच्या जवळ 300-300 एकरचे मालक आहे ना, जे 50-50 लाखाच्या गाडीतून राहिले ना, लाखानं लोक यायच्या माग, त्याच्या जवळ सुद्धा परंपरा नाही बरं का. एवढी शुद्ध परंपरा तुमच्या आमच्या जवळ आली. म्हणून त्या परंपरेचं जरा महत्व समजून घ्या मायबापांनो. एका एका महात्म्यानं हाडाचं काढ करून परमार्थ तुमच्यापर्यंत आणलेला आहे. नाही तर आपण सुद्धा नमुन्यावरी गेलो असतो मायबाप. समजून घ्या थोडं. म्हणून वृत्ती सतत नामामध्ये भिजत राहिली पाहिजे. सतत भिजत जर राहिली मायबाप त्याला अखंड अशा प्रकारच्या काशीचं पुण्य या ठिकाणी प्राप्त होतं. किती भाग्यवान आपण आहोत. कल्पतरू दुनावला. अरे कल्पतरूच्या काय मागे लागायचं? आम्ही कशाच्या मागे लागलो? कल्पतरू जवळ जे गेलं कल्पना केली की ती प्राप्त होते. तुम्हाला होणे राहिली का? मला एक म्हणे बाबाची एवढी कृपा झाली आपल्याला कीर्तन यायला लागलं. म्हणजे एवढीच कृपा लागली की कीर्तन करता येते तर कोणाला करता येते? या लेकराला जर आता कृपा दृष्टी झाली याला इथं उभं केलं ते माझ्यापेक्षा चांगलं कीर्तन केलं. कीर्तन म्हणजे आमच्या बायात का केले? श्रीपाद बाबा इंजिन तयार करतात. डबडे तिकडं भांगारात किती डब्याची गरज नाही आम्हाला. आमच्याकडे इंजिनाचा कारखाना आहे. डब्याचा कारखाना तिकडेच मरा. 1 क्विंटल दाणे 25,000 रुपये तिकडेच मरा. काही घेणं नाही आम्हाला. जुना पुराणा भांगार लोखंड इंजिन तयार करणाऱ्याची अवलाद आहे तुम्ही आम्ही. अरे कल्पतरू दुनावला. ते कल्पतरू होणे तुने परिसा परिसा हुने दुने कल्पतरू ठेंगणा. आणि तिथं आमच्या सद्गुरुनाथांना आपल्या हातामध्ये बोध पुत्र हाती दिला. निस्ता बोधावर थांबून चालत नाही. बोध प्रबोध परोक्ष अपरोक्ष दृढ अपरोक्ष मल विक्षेप आवरण नावाच्या गोष्टी पुढं आहे. आजूक पुढं लई परमार्थी गुडघ्या एवढ्या पाण्यात पोच. मला येतं मला गाजर येतो. तुला काय येत तुला? खराब पट्टीचा पोणार कोण असतो माऊली?
11 परस म्हणते तुमच्याकडे काय म्हणते 11 पाचे 11 सते 77 फूट जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये वरून खडा टाकायचा आणि पट्टीच्या पोहणारा तोच खडा वर आणून दाखवायचा याला पट्टीचा म्हणते. जर तुमच्याकडे कोणती जवळ आहे तापी ना तापीला दोन्ही थड्या पूर चालला पूर जितक्या वेगानं चालला तितक्या विरुद्ध वेगाने येणाऱ्याला पट्टीचा म्हणते. तू जर चार येथे पाहिजे जातीचे पाहिजे जातीचे कल्पतरू दुलावला बोधपुत्र हाती दिला सकयाची संती म्हणे. व्रच्या 2 प्रकरणातले घडलेली क्रिया जीवनामध्ये स्थिर झाल्यानंतर आता महाकाय येऊ नये. जर 2 चरणातली क्रिया घडली नाही मायबा तर सदा थोबड वाशे. म्हणून मायबाप सरळ सरळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. विठ्ठल विठ्ठल खरंच तुम्ही आम्ही खरंच भाग्यवान आहे. अरे हे पाहायला मिळतंय आपल्या डोळ्याचे पारणं फेडून घ्या बरं का. कदाचित पुढच्या वेळेस दुसरीकडे घुसलो ना आज काही विचार करू नका बरं का लगी मुक्त झाला नाही. श्रीपाद बाबांचा एक दृष्टांत सांगतो. उच्च कोटीचा साधक होता परिपूर्ण भावावस्था प्रकट त्याला झालेली. जरा बारीक कीर्तन ऐका आता. पूर्ण भाव त्याला सगळे भाव प्रकट झालेले होते. सगळ्या क्रिया तुमच्या आमच्या पद्धतीच्या सगळ्या क्रिया त्याच्या होईल होत्या. पण ते रस्त्यानं चाललं. आता मुक्तीतून काहीतरी आणायचं तेव्हा काही रोड व्हायला नव्हता. गड्ड्या गुड्ड्याचा रस्ता होता पाऊस होईल होता त्याला काहीतरी आणायला चाललं. ते चालता चालता काय झालं गड्ड्यामध्ये त्याच्याकडून काही गेअर बदलला नाही गेला. कोण सांगू राहिलं तुम्हाला? परिपूर्ण भावावस्थेचा तो साधक आहे. गुरुनं त्याला परिपूर्ण घोषित केलेला आहे. तो निघला जाता जाता गड्ड्यामध्ये जरा गड्ड खोल होतं. गड्ड्यामध्ये गेअर न बदलल्यामुळं टांगापैकी घोडे फरार झाले. कळालं की तुम्हाला? गाडी बंद पडल्याबरोबर त्या धाम परमम झालं. तो कोणत्या गतीला गेला? कोणत्या गतीला गेला असेल? जन्म घेणे लागे वासनेचा संगे. इंडियामध्ये जे तुम्हाला घोडे दिसतात पंढरपूरला जाताना दिंड्यामध्ये जे तुम्हाला गाडीला बैल दिसतात, दिंड्यामध्ये जाताना हरणा दिसतात, दिंड्यामध्ये जाताना जे कुत्रे दिसतात. जन्म घेणे लागे वासनेचा म्हणून जीवनामध्ये सदा नाम घोष क्षणोक्षणी हाची. अखंड हरिनाम. जेवायला बंद झोपला का बंद. आणि इथं जागृती स्वप्नी सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये वजन कावा कांदे लावता लावता आणि बटाटे लावता का होईल ते? विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा
तुझ्याचा विषय दोषाचा झाला नारायण नाव रे धन धन माता पिता विषयच देव होऊन जायला पाहिजे. अरे जेवण सुद्धा देव व्हायला पाहिजे, चालणं सुद्धा देव व्हायला पाहिजे, बोलणं सुद्धा ब्रह्म व्हायला पाहिजे. याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. आणि ज्ञानोत्तर भक्ती जीवनात येण्याकरता सद्गुरूच्या पायाला चिटकून राहावं लागतं ढेकणासारखं. गुळाच्या भेरी, तुमच्याकडे गुळच नाही का? गुळाच्या भेरीला मुंगळा किती वेळ चिटकतो? हा मुंडक आमचं काही तुटलं नाही बा म्हणून मुंगळ्याचं तुटत आहे, पण आमचं काही तुटायला तयार कुणीकडून प्राप्त होईल. जीवनामध्ये संतामाई सारखी महात्मा, विधी अवस्थेत असलेल्या महात्मा, अरे कपडे सुद्धा माझ्या बाबांनी घालून द्यावं. सुनबाईनं आजही सुनबाई साक्षीला जाऊन पहा निंबोऱ्याला. सुनबाई आजही साधक जर भेटायला गेले तर स्वयंपाक करून जेव घालतात. आमच्यासारखे पाखंडी लोकांनी 20 वर्ष माईचा गाथा लपून ठेवला. नाही पचत ना, नाही खपत दुसऱ्याचं महत्व, नाहीच खपत. शूद्र कुळात जन्माला आलेली आम्हाला 20 वर्ष माईचा गाथा दडपून ठेवलाय, दडपून. पापी ते भक्त दैत्य ते मातले, धर्माकरता देहाचा त्याग केला. त्या महात्म्याला त्रास देणाऱ्याचे काही लई चांगले हाल झाले. विचार करा, जरा बारीक विचार करा. विशोबा खेचरानं खापर मागायला गेले. मुक्ताई लात मारली, बुटा सगट लात मारली मायला. नाही, संन्याशाच्या कार्ट्याला मांडे खावा वाटतात, पण त्याला जीव नाही. तुम्ही सारं करून खा, तुमच्या बापाची इस्टेट आहे, त्याला नाही लागत खायला. ते इतका विचित्र जमाना. पण ज्यावेळेस खापर फोडून टाकलं, मुक्ताई रडत रडत सिद्ध बेटावर येते. दादा, अरे खापर दिलं होतं पण विशोबाने फेडून टाकलं. जाऊ दे मुक्ते, यायचं काय, या टुक्कड बाबूच्या भरोशावर आहे का? अरे आम्ही काय कुणाचे खातो रे, आम्ही काय कुणाचे खातो, काय कुणाचे खातो रे, आम्ही काय कुणाचे खातो. तेच विशोबा मुक्ताईच्या पाठीमाग येतात. मुक्ताई त्या कोपीमध्ये जाते, ताटी केलेली असते, त्याच्यामध्ये ज्ञानदादा, निवृत्तीदादा, सोपान काका बसलेले आहे. मुक्ताई रडताय. अशा प्रसंगामध्ये भावंडाचा संवाद चालला. मायबाप कोणी तुक्कड बाबू आपल्याला पोचू शकत नाही या विश्वामध्ये. सद्गुरुनाथ हे सगळं सद्गुरूच्या इच्छेनं चालतं. मायबाप तुम्हाला आम्हाला असं वाटतं गाडी खाली पुत्र चालतंय म्हणजे ती गाडी ओढते, हा भ्रम डोक्यामध्ये जीवाचा असतो. म्हणून ज्ञानदादा मुक्ताईला उपदेश करता 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 फटीतून विशोबा खेचराने बघितल्याबरोबर पाठीवर मांडे भाजण्याचं काम चाललं होतं. बघितल्यानंतर वाटलं, अरे बाप रे, आपण कोण जन्माची पापी.
आपल्याला कळू शकत नाही. आपल्याला कळावं असेल तर काय करावं लागेल? कोण ज्ञाने हरी गवसेल बापा, कोण ज्ञाने हरी गवसेल बापा, भक्तीची आवाज पडेल. हो, विसोबा खेचर निघून गेल्या औंढा नागनाथला प्रसंग निघून गेला. नंतर मुक्ताईचाच अनुग्रह विसोबाला झाला. कारण ज्ञानदादाला माहिती होतं हे नामदेवाचा गुरु होणार आहे. कोणाला कळत ये, कोणाला कळत ये, कोणाला कळत? सिद्ध महात्म्याला कळत. गोरक्षाला मच्छिंद्राला जावा लागलाय उखरडा उकरायला सौराष्ट्रात. आम्हाला अजून का कळत नाही जीवाला? एवढा सिद्ध परमार्थ येऊन सुद्धा जीवाला कळत नाही. त्यामुळं अवघड गोष्ट आहे. म्हणून आपल्याला कळत नाही, म्हणून आपलं मागणं, आपली वकिली पत्र शांताबाईनं केलं अभंगाच्या पहिल्या चरणात. सत्यानंद नारायण, सत्यानंद नारायण, सत्यानंद नारायण, सत्यानंद नारायण, सत्यानंद नारायण, सद्गुरूकडे मागणं करतायत. सद्गुरुनाथा सकयानंदा नारायणा, माझी वृत्ती, माझं विठ्ठल 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 सद्गुरुनाथांकडे विनंती करतात. मायबाप अंतकरणाचा अभंग आहे, नामधारकांच्या अंतकरणातला अभंग आहे. तुम्हाला आम्हाला कळत नाही ते बाबा. तुमचे आमचे सद्गुरूवर श्रद्धा नाही, भाव नाही. आम्हाला फक्त शायनिंग मारायची, फक्त बाकी काय करायचं नाही. जर सद्गुरूंच्या चरणावर मन अखंड स्थिर असेल मायबाप, तर डोक्यामध्ये बाकीची किडी घुसायला जागाच राहते. पण आमच्या डोक्यामध्ये काय होतं? नामस्मरण आमचं बाबा सांगायचे ना, जेवायला आधी, झोपाला आणि चिंतनाला. सारं पाठ आहे तुमच्या. वाट माहिती कधी करून घ्यायची? आम्हाला वाट माहिती करून घ्यायची जीवनामध्ये. खूप खूप या जन्मामध्ये मी तरी या आपल्या मालिकेला सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांना आजच्या दिवशी मागायचा अधिकार आहे तुम्हाला आम्हाला. करतो म्हणून मागावा. ज्याजवळ काळीच नाही ना दमडी, तो नाही मागू शकत.
हा हा सद्गुरूवर बी उरून करावं लागतं असा पाहिजे. ऐ ज्यावेळेस तुकोबरा या जगात होते ना तेव्हा असेच किडे पाळले लोकांना. लई ताण दिलाय, लई ताण मरणांतिक उकळेल पाणी बोकांडी टाकलंय तुकोबरायाची. ऐ उकळेल पाणी तुकोबरायाला इतका त्रास दिला. पण तुकाराम महाराज म्हणत होते धन्य बनवी नाही हलो केलो का धन्य आम्ही तुका देखियोला धन्य आम्ही तुका देखियोला धन्य म्हणवीन इहलोकी लोका धन्य आम्ही तुका देखी. आता काय फायदा आहे देखून, आता देखून काय फायदा आहे. माय बाप होते तोपर्यंत महात्म्यांना समजून घ्या. एक तर संत या विश्वामध्ये होत नाही. बुवा किती का होतील बुचू 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 डोक्यातली लिखा म्हणते का तुमच्याकडे. म्हणजे तुमचं आमचं सारखंच आहे. हा इतक्या बुचू 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 राहते ना तसे बुचू बुचू गण झाले पण संत नाही झाले. काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका संत नाही जगामध्ये निघाले बाबा द्वारका संत नाही जगामध्ये राहते बाबा द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली केली द्वारका अरे त्या महात्म्याच्या पोटी जन्माला आलो. त्या महात्म्याच्या पोटी तुम्ही आम्ही जन्माला आलो. माय बाप विचार व्हायला पाहिजे. विचार बावळटपणा नाही बरं का. बावळटपणा नाही हा. लाखो रुपये कोट्यवधी रुपये देऊन पहा होतं का असं करून पाहिलं काय अंगात येऊ दे. येतो कापूरला वापरता तुमच्याकडे येतो का कापूरला वापरता तुमचं आमचं सारखं बर बर कापूर लावा पुढचा देव अंगात येतो आणि मग कोणीकडे जातो कापूस लावा. बावळट 178 संत या भारतात झाले. 750 वर्ष ज्ञानोबाला झाले. 550 वर्ष नाथबाबाला झाले. 350 वर्ष तुकोबाला झाले. 27 वर्ष माझ्या श्रीपाद बाबाला झाले. आजूका देव अंगात येतो काय मेंटल खोपडीच्या आणि धबून गेला तर का म्हणून आलीच नाही धरून 4 चौकात तोंड वाचून जातं का नाही जात ना ते मग आणायचं ना धरून गंज बुचकर राहतं का नाही करा. मग एवढ्या बुचक्यात ते निघून जातंय मग त्याला धरायला पाहिजे का नाही. मग धरायचं कधी निघून गेल्यावर का निघून गेला म्हणून म्हणून गुळगुळीत झाली. आपला वारा निघून जायच्या आत ओळखीचा
निघून गेला वारा रे खाली राहिला पसारा. या पसाऱ्याचं मन, या पसाऱ्यामध्ये मन आहे, ते मन विचलित होत, ते मन भगवंताच्या चिंतनात लागत नाही, ते मन सद्गुरूच्या चरणावर स्थिर होत नाही. होण्याकरता शांतामय विधेयी असलेलं महात्मा सांगू राहिले, माझ्या उपट सुभेचा नाहीये. विधेयी शांतामाई मागताय, तर विधेयी असेल तर मागणं कसं? जर विजयी तर मागत्या कोणा करता? त्याला मागायची काही गरज आहे का? त्याला मागायची काहीच गरज नाही. त्याला त्याच्या करता अजिबात मागायचं नाही. आपल्यासारखे किरशाने होणारे ना एवढ्या करता मागतात. म्हणून मन अशी गोष्ट आहे मायबाप. मन जोपर्यंत आधी मन घेई हाती, मग पूजावा गणपती. या मनाला आकळण्याचं साधन हो सद्गुरु शिवाय जगात कोणीच देऊ शकत नाही. मनाला आकळण्याचं किती गण लोकांना गुरु केले ना. आम्ही असे गुरु करेले येडे. 100ची नोट पाहिली का 2 खडी साखरी, 500 रुपयाचे पाहिले का 4-5 खडीचे साखरी, आणि विष्णुमय जग मेंटल खोपडीच्या. विष्णुमय जग का पैशामय जग? आणि भेदा भेद भ्रम. कोणत्या नरकाला जाशील तू? कोणत्या नरकाला? रवरव कुंभ पाक भोगी गुरु होऊ शकत नाही. जे गुरु असतात ते भेद करत नाही. भेद करायला मायबाप अपवित्र असतील, म्हणून बुद्धीमध्ये कचरा अडकलाय तुझ्या. समर्थाच्या पोटी समर्थाच्या म्हणून माय बापांनो मन विचलित करू नका. नामावरची श्रद्धा, नामावरचा भाव, गुरुवरची श्रद्धा, गुरुवरचा भाव कमी करू नका. कोणाचा नक्का असेल, चपटा असेल, कोणाचा लंबा असेल, कोणाचा बुट्टा असेल, कोणाचा ढवळा असेल, कोणाचा पिवळा असेल, कोणाचा धसरावर असेल, कोणाचा उघडा असेल, पण ज्यानं गुरुचा आदर आणि कदर करा तर जीवनामध्ये मोठे व्हाल. कोणाच्या गुरुची निंदा करून आपण मोठे होऊ शकत नाही मायबाप. मी प्रल्हाद महाराजाला कमी लेखलं आणि मी मोठा झालो तर मी लई मोठा होणार आहे. तू मेंटल खुपडीच आहे, तुला त्याची अक्कल नाही. माझ्या सद्गुरूनं ज्या दिवशी माझ्यावर आशीर्वाद दिला ना, त्या दिवशी माझ्या सद्गुरूनं सांगितलं, सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती माप. कीर्तन नाही म्हणावं लागतात. एका महिन्यात 22 कीर्तन नाही म्हटलं, माझा धंदा नाही हा खानदानी कीर्तन करायचं. चोक वाटत असेल तुम्हाला माझी डायरी पाहून घ्या, नाहीतर नंबर सह देतो त्या लोकांची. कीर्तन आपला धंदा नाही, पण आलेल्या साधकाला, आलेल्या जीवाला खरा मार्ग दाखवणं आपला परमार्थ माईबाप. कितीतरी जीव अडकलेले आहे, कितीतरी जीव उद्धाराच्या मार्गावर आलेले, असे तळमळ करतायत ते जीवना वेगळी मासुळी, इतके तडपड करतायत. कोण त्याने हरी गवसेन बाप्पा या शोधामध्ये ते आहे. ज्यावेळेस आपण फिरतोय त्यावेळेस लक्षात येतंय कितीतरी जीव या उद्धाराच्या काठावर आलेले,
पण त्यांना उद्धाराचा मार्ग न मिळता सत्कर्माचा मार्ग मिळतो. इथं येऊनही माणसं टिकत नाही. बघा, एक तर संत होत नाही, झाले विकल्पामध्ये एखादा संत तयार होतो. निळोबाराय नंतर, बहिणाबाई नंतर, महात्मा फक्त सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा जन्माला आला. सगळे खिशे कापून जन्माला आले, चोराच्या बाजारात सगळे जन्माला आले, पण एकटा या महात्म्यानं आज ज्यांची आपण पुण्यतिथी करतोय त्या महात्म्यानं, त्या आईचं मला दर्शन झालं. बाबांचं नाही झालं, पण लक्षात येतं आईच्या कंडिशनहून बाबा कसे जगत असत. पायाला एवढ्या एवढ्या भ्यागा बाबा श्रीपाद बाबांच्या पायाला फाटलेलं पायतन असावं बाबांच्या पायामध्ये. माय बाप, पायतन घ्यायला सुद्धा या माणसाजवळ पैसा नसावा. बाबा आमच्या घरी या, आमच्या बोकंडी बसा. काय आला, जेव्हा फोन केला तेव्हा बाबा हजर राहतात. म्हणायला लय गोड लागतंय, बाबा आमच्या घरी या. पण बाबा तिकडे काही चोऱ्या करत नसतात. आम्हाला कधी कळालं नाही, कळलं नाही. चहावारी महात्मा मारून टाकला आणि आता उड्या मारायला तयार. आयत्या पिठावर कोणी रे गावडीनो श्रीमंत गजरा. तो जय केलं ना माझ्या बाबाची जय होणार नाही, तो नाही केलं तर माझ्या बाबाची अपकीर्ती होणार नाही. पण जर तुला उद्धारायचा जर गोल्डन चान्स या महात्म्यानं दिला असेल तर जीवाचं सोनं करून घ्यायला पाहिजे. संधीचं सोनं जर तुला करून घ्यायचं असेल तर तुला तुझी वृत्ती प्रभूच्या चरणी ठेवावाच लागेल. अभंगाचं दुसरं चरण. रुधिरागा बाया वासी, रुधिरागा बाया वासी, रुधिरागा बाया वासी, रुधिरागा बाया वासी. वृत्ती याचा अर्थ दुधात भिजू घातलेली खारीक. जसं दुधामध्ये खारीक खाता येते, कडक असत, जमत, मग तिला नरम कराय करताच साधन तिला रातभर दुधामध्ये भिजू घालावं लागतं, तेव्हा सकाळी ती नरम लागते. मायबाप, तसं सतत वृत्ती नामावर स्थिर ठेवावं लागते, त्यावेळेस ती भिजल्या जाते. जोपर्यंत तुम्ही आमचं नामस्मरण आम्ही किती करतो ते तुम्ही तुमचा तपासून घ्या. मला तुमच्याशी तुमच्या चिंतनासही नाही सांगायचं. मला मी तुमचं मोजमाप करायला नाही आलो मायबाप. आपण आपला विचार करायचा, मी किती त्या प्रभूच्या सानिध्यात राहतो. ठीक आहे, मी खूप नामस्मरण करतो, पण सद्गुरूवर जर भाव नसेल अंगावर मुंगी सुद्धा येणार नाही. अंगावर मुंगी सुद्धा येणार नाही मायबाप. 8 भाव तर लांब आहे, मुंगी सुद्धा येणार नाही. नुसतं गुरुवर भाव असून चालत नाही, तर गुरुनं सांगितलेलं पथ्य सुद्धा पाळावं लागेल. पथ्य माहिती का तुमच्या भागात? मला माहित नाही, मी काही सांगायला आलो नाही. तुमचे पथ्य तुमच्याजवळ, पण हो, ज्या सद्गुरुनाथांनी ब्रह्ममय होण्याचं रसायन तुझ्यामध्ये ओतलं, ज्या सद्गुरूनं आपल्याला ब्रह्ममय होण्याचं, चित्तवृत्ती सतत त्या नामामध्ये अखंड राहण्याचं रसायन ओतलं मायबाप, त्या रसायनामध्ये जसं 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 फॉस्फरस पडलं का ते कसं फेस घेऊन उठत आहे ना, तसं माझ्या सद्गुरूबद्दलची भाव जर नसेल तर किती जरी चिंतन केलं तर भाव प्रकट होणार नाही मायबाप. नाही हो, कल्पांती सुद्धा तुमच्यावर भाव होऊ शकत नाही. देव प्रसन्न होईल तुम्हाला, देव प्रसन्न होऊ शकतो, देव सत्कर्मानं प्रसन्न होतो, पण सद्गुरू सरकार सत्कर्मानं प्रसन्न होऊ शकत नाही. सद्गुरू जर अशा पद्धतीचे प्रसन्न होत असेल 500 रुपये देऊन, तर ते सद्गुरू नाही, ते तुम्ही तुमचा परीक्षा करून घ्या.
ऐसा सात्विकाई आटा भावा परस्पर वर्तत सेवा तेथ ब्रह्मानंदाची जीवा. तेच ब्रह्मानंद प्राप्त व्हायला सद्गुरूचीच कृपा लागते. तुम्हाला आम्हाला जे अष्ट सात्विक भाव होतात ना, हे जे आता गरबाड्या लोळतात ना, याला कारण आपल्या मालिकेतला पहिला महापुरुष नारायण महाराज जालवणकर. नारायण बाबांना अवधूताचं दर्शन झालं. अवधूतानं सांगितलं, नारायणा नारायणा लक्ष्मणा सत्यानंद नारायणा लक्ष्मणा बलभीमा हो सगळ्यांना. 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 शांतमाई बंडोबा शांतमाई बंडोबा कुमाई सकयानंद नारायणा धीर द्यावा माझ्या मना वृत्ती राखा पायापासी
धन्य भाग्यवंता वृत्ती जर सद्गुरुनाथांच्या चरणावर असेल मायबाप त्याला काशी तरी कमी आहे मायबाप. सगळं ही तीर्थ निवृत्तीच्या पायी असतात. अष्टोत्तर शते तीर्थ जयाच्या चरणी तो तुझ्या हृदय भुवनी आत्माराम. त्या सद्गुरुनाथांचं चरण जर हृदयारविंदामध्ये अखंड असेल मायबाप त्या जीवाला कधीच काही कमी पडत नाही. सद्गुरुनाथापासून यत्किंचित क्षण सुद्धा जर बाजूला गेला जो मुकला श्वासाला आपल्याकरता आयुष्य 78 वर्ष खर्च केलं मायबाप. आपण सर्वांनी निदान त्या महात्म्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी निदान 78 मिनिटं बसण्याचा प्रयत्न करू. जास्त झाले बाबा कुठं टाईम वकाळाला बरं टाईम व्हॉट्सअप उचकाला बरं टाईम आहे तुला 500 मेसेज झालं तर सगळे बाद नको तिथं आमचा टाइम चालला मायबाप. अरे घटका गेली पळे गेली तास वाजे ठाणाना आयुष्याचा नाश होतो राम कार्य मनाना. ज्या महात्म्यांची आज पुण्यतिथी आहे त्यांचं 2 मिनिट आपण भजन करू. श्रीपाद बाबा माऊली हो रामदास बाबा माऊली बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी बाबा आम्ही काय तुम्हाला आम्ही कर्मदरिद्री लोक आम्ही तुम्हाला काही देऊ शकलो नाही पण आम्ही तुमच्याकडेच कुपुत्र जायते क्वचिदपि कुमाता न भवती. मुलगा कुपुत्र होऊ शकतो पण आई कधी कुमाता होऊ शकत नाही. एक बाप 10 पोराला पोसू शकतो पण 10 पोरं एका बापाला पोसू शकत नाही. कलियुगाची अवलाद विठ्ठल विठ्ठल म्हणून मायबाप शांतमयींचा 4 चरणाचा भंग होता. बोलायला खूप बोलावं वाटतं रातभर कीर्तन करावं वाटतं आणि आपल्या सद्गुरूंची एवढी कृपा आहे. सकाळ लोक जर तुम्हाला एकाला जरी जांभळी आली जांभळी सकाळी पहाटी 4 वाजायला काकडा चालू होतो ना 4 वाजा लोक एकाला जरी डुलकी आली जांभळी आली तर तुमच्या मुक्तीचं मुख पाहणार. हे आपल्या परंपरेचा आशीर्वाद आहे मायबाप. मी खानदानी कीर्तनकार नाही मला याच्यातलं ट म्हणता फ येत नाही मायबाप. दिवसभर ड्युटी करायची भुकायचं तिकडं लोकांपुढं आणि संध्याकाळी आपल्या बाबांचं कार्य करायचं. हा काही भजनात बसलं तर आपल्याला आडगात न उभं केलं कीर्तना राग कोणता कळत नाही. हे मला म्हणतोय आम्ही पिंपळगाव तांड्याला होतो पिंपळवाडी तांड्याला हे म्हणे बाबा कितीत लाव म्हणलं किती तो लाव. आपल्याला काळ येत नाही ढवळं येत काळी कळत नाही ढवळी कळत नाही आपल्याला. तुम्हाला आमचा आवाज ज्याच्यात बसेल त्याच्यात वाजा. आम्ही स्वराच्या बाहेर जातच नाही कारण आम्ही जो जोरात आहे. मला एक जण म्हणे स्वरात नाही पण जोरात येईल म्हणलं लोकांना स्वराची काय घेणे जोराशी घेणे. अरे स्वर काढू काढू तर पार थोबड वासाची पळी आली आता. रागाळ वितो नाना काय गातो ते गळाना काय गातो ते गळाना काय गातो ते गळाना
सूर्यवंश येईन का? मराच्या टायमाला भैरवी येईन का? तुला पट्टीच आहे ना, 40 गावामध्ये जोड नाही तुला. मराच्या टायमाला एकही राग येणार नाही. तिला फक्त एकच राग येईल, यम कोण आला. आणि त्या यमाच्या तावडीतून जर सुटायचं असेल, नामाचं कीर्तन साधन पाहिजे. तुमच्याच कडे इथलं काढायचं, तुम्हालाच वाढायचं चाललं. या साऱ्या चाली तुमच्या आहे, आमच्याकडे काय येतं आम्हाला? आमच्याकडे शुद्ध सांप्रदायिक चाली. पण इकडं याला नाद ब्रह्म तयार होतं. नाद ब्रह्माला नाम ब्रह्म प्रसन्न होतं. गेला आता रेंज पुढे निघून गेली. दृष्टांत काय होतं तर तुम्ही आठवण करून सांगा. विठाला विठाल काय म्हणत प्रल्हाद महाराज? म्हणजे काय दृष्टांत पुढचा मागचं सांगा ना. शेणा नाही बुडूक नाही कापूस काय करू? हा तू आमच्याकडे कांदे लावते लोक, म्हणून तुम्हाला विचारावं लागतं तुमच्याकडे काय पेरते लोक. कापूस पेरते ना, लावतात. कापूस लावतात आणि मग वेचायला जातात, नंतर उपटायला जातात आणि त्याच फासाटीवर झोपून जावं लागत. अरे माय बाप, अरे आला हा जन्म येणार नाही पुन्हा. दोन घरी आहे तू बाबूणार. शांतामाईची माफी मागतो. 11 वाजून गेले. माई तुम्ही विधेय होतात पण आम्ही अजून देही आहे. मला अजून लांब जायचं आहे, अजून माझ्या डोक्यात आहे. हरकत नाही. 2 यथामती अवकाश 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. संतामाई सांगतात, कल्पतरू दुनावला बोध पुत्र हाती दिला. एवढं मोठं महत्व या गोष्टीला आहे. बोध म्हणजे तुम्हाला मला कळत नाही माय बाप. मला एक म्हणे जाऊ द्या 50 रुपये जात्या, कुठं जात नाही 50 रुपये. म्हणजे किती बोधाची किंमत आम्ही केली माय बाप. नाही, समजून घ्या. बोध मिळाल्यानंतरच क्रिया होत असतात पुढच्या. विरजनच नाही टाकलं तर घुसळण करून जमन का काही? विरजनच नाही घातलं, रातभर घामोघाम झाली. अरे घामोघाम मरूस तर झाली, 96 पिढ्या झाली तरी काय होणार नाही. तर काय होईल का? लगीन नाही करायचं पोरं काय न बसगा पद्मिनीच्या सोहळे. सारे वाद इथं जन्माला आले आणि वाहतात लईच कारखाने झाले. अरे रे रे रे, नाही 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 नाही, आप मरे तो मरे, यजमान को नाही लेके मेरे, तुम्हीच मरे. यजमान गाडी कमी का मारा की आता इकडे येऊ राहिले. हुशार झाली यजमान. आता यजमान को लेके मरे, यजमान काय नंबर की आता हुशार झाले ते, आता मुक्तीला जायला लागले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आता अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये मायबाप काही चुकलं असेल. भावनेच्या भरामध्ये माणूस बोलत असतं. बोलताना मला काही तुम्हाला वाईट वक्त बोलायचं असा भाग नाही. तुमच्या भागात काही पोरी द्यायच्या नाही, तुमच्याकडल्या आमच्याकडे करायच्या नाही. मला तुमच्या भागात काही पारोळ्यात इलेक्शनला उभं राहायचं नाही. आणि मी तुम्हाला का टाकून बोलत, मी कुणाला विरोधात बोलत नाही. मला काही गरज आहे कुणाचं बोलायची. तेव्हा आपल्याला जर द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान हे जर आपल्याला कळालं असेल मायबाप, पण सांगायचा हेतू ह्यो आहे. विदेही शांतामाई असेल, सकायानंद बाबा असेल, श्रीपाद बाबा असेल, रामदास बाबा असेल, नवे 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 जो जो कोणी महात्मा असेल,
त्या सर्वांना एकच सांगायचं असतं. आपल्या आई म्हणते कीर्तन संपायच्या बेतात आलं. जरा बारीक विचार करा. कीर्तन संपायच्या बेतात आलं. ते म्हणते आवरून घे गाऊन लांबून लावली. विषय पूर्ण करूनच घेतो. आता कीर्तन सुटायच्या बेतात आलंय. समजून घ्या मायबापांनो. बोलण्याच्या ओघामध्ये काही अपशब्द तुम्हाला पटले नसतील ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. आणि नाही ते आपल्याला खानदानी धंदा येतो आपला. असे वगैरे लागत आपल्याला चांगले कोण आपल्याकडे येईल रिकमी कोण रिकमी असे गिराईक लागत आपल्याला. आणि श्रीपाद बाबांनी याच्यावर कृपा केली म्हणून आमच्यासारखी उभं पाहून घेईन मारून टाकीन आम्ही जायचे भावत. पण या महात्म्याची सिद्ध महात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला आणि त्या महात्म्यानं एवढं मोठं परिवर्तन आपल्या जीवनामध्ये केलं. नामाचं महत्व समजून घ्या. सद्गुरूचं महत्व समजून घ्या. कसं असेल ठीक आहे गुरु चुकला असेल, ठीक आहे गुरु चुकला असेल, पण कातड्याकडे पाहू नका. शेवटचा दृष्टांत देतो. शेवटचं चरण नाही सुटलं तरी शांतामाई काही मला म्हणणार नाही, कारण त्यांचं लेकरू आहे मी. जनक राजाच्या सभेमध्ये अष्टवक्र गीता तुम्हाला माहिती असेल. थोडक्यात दृष्टांत देऊन मोकळा होऊन जातो. जनक राजाला स्वप्न पडलं रात्री मी भिकारी झालो, पण जागृत अवस्थेत आल्यानंतर कळालं मी राजा आहे. पण जनक काही आमच्यासारखा नव्हता. विदेही खालून वरून संत चरण रज सर्व दर्शनाचार्य कीर्तन केसरी नव्हता. विदेही होते विदेही जनक राजा. आणि प्रश्न पडला मला जे स्वप्न पडलं ते खरं आहे का? मी जागृत अवस्थेत राजा आहे हे खरं आहे? गंध होते बरं का टुक्कड बाबू तिकडं. हे टुकड्यावर लागलेली गंध होती तिकडं. सगळ्याला प्रश्न विचारला. मी रात्री झोपेत जो भिकारी होतो तो खरा आहे का? आता मी राजा आहे तो खरा आहे? आता भिकारी म्हणावं तर काढून देतील टुकड्याला मावताल. आणि खरं म्हणावं तर राजा खरा नाही. आता काय करायचं? सगळे मुग गिळून बसले. तुमच्याकडे मुग राहते का? हा म्हणजे बरं आहे. म्हणजे तुम्हाला कळू राहिलं. सगळे मुग गिळून बसले. कोणीच उत्तर द्यायना. जनक राजा नाराज झाले. नाराज झाल्यानंतर प्रश्न पडला. माझ्या प्रश्नाचं उत्तर कोण देईन? अशा वेळेस मध्ये अष्टवक्रांचं आगमन होतं. अष्टवक्र म्हणजे 8 ठिकाणी वाटलेली व्यक्ती. ते येत असताना त्यांच्या व्यंगाकडे बघून हे चमडी हे सडेल भेजाची हसायला लागले. हसता 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 यांना सज्जन माणसाला संताला यांच्याशी काही घेणं नाही. हे कुत्रे भुकतच असतात. कुत्र्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला चालता येत नाही. त्याला हाडबी बनायची गरज नाही. पळून पळून किती पळतय. त्याला वाटतं मी गाडी वाटी लावली. येड आहे तू त्या भेजात तू घ्यान घेतली. मग अष्टवक्र पुढे गेली. राजांसमोर सांगितलं राजा तुझा प्रश्न सांग. राजानं प्रश्न सांगितला मला झोपेमध्ये स्वप्न पडलं मी भिकारी झालो. मग भिकारी खरा आहे का? जागृत अवस्थेत मी राजा आहे तो खरा आहे? अरे खानदानी जन्माला यावा लागतो. प्रश्नाचं उत्तर द्यायला टलट फल यंगण बेट नाही चालत इड. नाही चालत ना. हात धपलिंदा हात किलची नाही चालत इड. बाप दाखवणं तर श्राद्ध घाल. कीर्तन म्हणजे काय तुला जोग वाटत काय? राजाला सांगितलं राजा तू भिकारी पण नाही तू राजा पण नाही. ज्ञानदेव माने पाहता पाहिले. ज्ञानदेव माने पाहता पाहिले. ज्ञानदेव माने पाहता पाहिले. ज्ञानदेव माने पाहता पाहिले. स्वामी जय
येईल जाईल रयान आपले खरे होणार आहे का? नाही ना. म्हणून चमड्याकडे पाहू नका, चमड्यात दोष असतो. आकाराकडे पाशांत तुम्हाला दोष दिसतील मायबाप. आकाराकडे न पाहता तत्वाकडे बघा. ठीक आहे, गुरुचं चुकलं असेल, मान्य आहे, पण गुरु आहे ना. आई म्हणते मेल्या सावलीत मर, म्हणते का तुम्ही? लेकर आहे ना तुम्हाला, ते जर लई घरात ताण द्यायला लागलं, उन्हात खेळायला लागलं, तर तुम्ही म्हणत्या मेल्या सावलीत मर. मग त्यांना झाडाखाली जाऊन फाशी घ्यायची का? 5 लिटर ओतून काढी लावून घ्यायची का? नाही. आईचा अर्थ आहे बेळा बाळा, तुला ऊन लागेल, बिमार पडल, तुझी शाळा बुडल, तुझं नुकसान होईल, हे आईला सांगायचं असतं. तसं सद्गुरूला सांगायचं असतं. मायबाप, आमच्याकडे एक असे महात्मे अवधूत महात्मे बऱ्याच ठिकाणी आहेत. ते जर त्यांच्या दर्शनाला गेलं तर रट्टा ठेवून देते. ती रट्टा ठेवला का 2-4 आईला घोडी लावून देते. ज्याला त्याचा राग आला त्याचा सत्यानाश झाला, ज्याला त्याचा राग नाही आला ती आज कोट्याधीश लोक आहे. सद्गुरूचा जर राग आला तर सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, आणि जर सद्गुरूचा राग नाही आला तर स्वरूपाला पोचल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जय जय.